नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत पाटील आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। काल आपल्या फार्मवर एक शेलीची डिलिव्हरी झाली आणि मस्त पतिराचं ओरिजिनल पिल्लू जन्माला आलं आहे। व्हाईट पूर्ण, एकही डॉट नाही त्यावर। बकऱ्या घेतल्याला आपल्याला काही जास्त टाईम नाही झालेला, आता तीन आठवडे झाले असतील। 2 पिल्ले ज्याच्याकडून खरेदी केले, म्हणजे मित्राकडूनच खरेदी केल्यात, त्याच्याकडे 2 पिल्ली जन्माला आलेली। आणि आता एक शेलची डिलिव्हरी आता काल झाली दुपारी 12 वाजता। मस्त आहे पिल्लू, एक 2-2.5 किलोपर्यंत वजन असेल त्याचं। ती स्वतःहूनच झाली ते डिलिव्हरी, म्हणजे मग मी होतो तिथे, पण 5 मिनिटासाठी असं घरी गेलो गरम पाणी आणायला, तर आलो बघतो तर डिलिव्हरी झाली होती तिची। आता इकडे चराला सोडलेत, तुम्ही बघू शकता इकडे मागच्या साईडनी बघा, चराला सोडलेत बकरे। पिल्ले पण खूप ओरडत होते, मग अशी आईने कॉल केला म्हणे बकरी ओरडते खूप। ती कदाचित पिल्लाला शोधत असेल ना, पिल्लू ठेवलं होतं तारेमध्ये, असं जाळीमध्ये। थोडे आता चारतो इकडे आणि मग नंतर भेटूया आपण। हे बघा मित्रांनो, आसांचं झाड असतं ना, त्याचं पाला खातात, मस्त आवडीने खातात शेल्या। कधी आणतो असं कुठे मिळाला तर आणतो आणि त्यांना खायला टाकतोय। इकडे पण आता चराला सोडल्या तिकडे, तर इकडे पण मस्त खातात। हे माझे आधीचे बोकड होते, दिसतात ना समोर 3, ते मोठा सोडून ते 3 आहेत ना, माझे आधीचे बोकड होते। मी आधी ईदचे बोकड पालायचो, म्हणजे ईदसाठी नेहमी आपल्याकडे 3-4 असे बोकड असायचे। आता हे छोटे पिल्लू घेतलेले झाले असतील 3 महिने झाले असतील तेव्हा घेतलेले। आता बघा हा मस्त झाला आहे बोकड। त्यानंतर मी ठरवलं की आता बकऱ्या पालाव्या, म्हणजे घरचे घरी पिल्लू तयार होईल, फक्त खाण्यावर खर्च, आणि आपल्या आलेल्या भावाला देता येईल, म्हणून आम्ही खरेदी केल्या 3 बकऱ्या। बघू आता त्यांचा जरा अभ्यास करू आणि नंतर घेऊ दुसऱ्या बकऱ्या। ही बघा, ही पतिराची ओरिजिनल फिमेल आहे आपल्याकडे। आणि त्या तिकडे 2 चरतात। आता आपल्या बकऱ्यांचं पोट भरलीत असं वाटते, त्यांच्या त्या तर निघतील बहुतेक। रोज असं पोट भरली ना की त्या निघतात आपल्या शेडच्या रस्त्याने। बघा मागच्या साईडने बघू शकता। नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजले आहेत। आम्ही चाललोय कंपनीत आणि आपले सुप्रसिद्ध ब्लॉगर आलेत आपल्या गोट फार्मला व्हिजिट करायला आलेत, सागर भोईर। त्यांच्या सागर भोईर व्लॉगला या चॅनलला सबस्क्राईब करा। आता त्यांनी बनवला आपल्या गोट फार्मचा एक ब्लॉग बनवला आहे, लवकरच त्यांच्या चॅनलवर बघायला मिळेल। सागर भोईर ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।